उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. उन्नती लाईव्ह अपडेटमध्ये आपले स्वागत आहे. आपण इथं सिरसा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे आलेले आहोत. काही शेतकऱ्यांनी इथं ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ठिय्या आंदोलन करत आहेत इथं, आणि आपण शेतकऱ्यांकडे जात आहोत. आर्थिक नियोजन त्यांच्याकडे. आपले काय नाव? मी मिलिंद पंचलाल. अच्छा, हे आंदोलन करण्याची वेळ नेमकी आली आणि यामागील मुख्य कारण काय आहे? येस, या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये प्रथमतः सांगतो की सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ते 24 तास सुरू असतात. म्हणून या सांगण्याचं पहिल्यांदा कारण असं आहे की ती घटना सगळी त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि माझ्याकडे सुद्धा आहे. काही दिवसापूर्वी मी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बँक मॅनेजर संदीप रेड्डी यांना विचारलं की आपल्या शाखे अंतर्गत किती पात्र शेतकरी आहेत कर्जमाफीसाठी, किंवा मग टोटल आकडा किती आहे, असं विचारला असता त्यांनी पूर्णपणे सांगण्यास नकार दिला. तर ठीक आहे, काय हरकत नाही, त्यांनी नकार दिला, सांगू शकत नसतील तर मी त्यांना म्हणलं की तुमच्याकडून आमचं समाधान होत नाही, तुमच्या वरिष्ठांचा नंबर द्या, मी त्यांच्याशी बोलतो आणि मी त्यांच्याकडून माहिती घेतो. तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की मी त्यांचा सुद्धा नंबर देऊ शकत नाही. मी म्हणलं हे असं नसतंय, तुमच्याकडून समाधान होत नसेल तर आम्ही वरिष्ठांना बोलू शकतो, तुम्ही त्यांचा संपर्क द्या. ते पुन्हा म्हणले मी देऊ शकत नाही. तर मी म्हणलं हे असं मगरुरीनं बोलणं बंद करा. या भागातल्या लोकांसोबत तुम्ही समन्वयाने वागलं पाहिजे. तुम्हाला कोणी इथं शिवी देत नाही, कोणी तुम्हाला धमकावत नाही. तुम्हाला व्यवस्थित कोणी बोलत असताना तुम्ही व्यवस्थितच बोला ना. लगेच पोलिसांना बोलवा, गुन्हे दाखल करा, ह्यांच्यावर गुन्हे दाखल करतो असं म्हणून खोटे गुन्हे दाखल करून धमकवण्याचा प्रयत्न केला. आणि मग याही पुढे काय झालं की तुम्ही बँकेत कसा काय आलात, बँकेत याची परमिशन कोणी दिली? ही सार्वजनिक बँक आहे ना, सार्वजनिक ठिकाण आहे. या ठिकाणी कुणाला परवानगी घ्यायची गरज नाहीये. या जनतेची बँक आहे, शेतकऱ्याची बँक आहे, तुमची आमची बँक आहे. अधिकारी असतो म्हणजे तो लोकसेवक असतो. इथे ते आपली सेवा करण्यासाठी आहे. आपल्याला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही. आणि तसं सार्वजनिक बँक असल्यामुळे त्याने आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे. आणि सगळा घडला, हे असा प्रकार घडला, त्याच्यावरून त्याने खोटे गुन्हे दाखल करणे किंवा बँकेत तसे आलात हे असं मगरुरीपणाने उत्तर देत त्यांनी वाद घातला होता. बरं, अजून एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे आपणास, बँक व्यवस्थापकाकडून तुम्हाला किंवा इतर खातेदारांना कशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, त्याचे ठोस उदाहरण काय आहे? सगळ्यात मुळात विषय असा आहे की बँक व्यवस्थापक संदीप रेड्डी हे हिंदी भाषिक आहेत. त्यांना ह्या भागात मधली मराठी भाषा त्यांना बोलता येत नाही व्यवस्थित, त्यामुळे इथल्या लोकांशी त्यांना व्यवस्थित संवाद साधता येत नाही. या माणसासोबत ते नेहमी उद्धट वर्तन करतात. कोणताही विषय असला, खात्याचा असेल, कोणी मयत झालेला असेल, त्या मयता संदर्भात त्यांना काय विचारलं की ते स्पष्टपणे नकार देतात. आता एक उदाहरण आहे, राजभाऊ उजगरे नावाचे एक व्यक्ती, त्यांच्या आईचं काय झालं, ते पासबुक सापडत नाही त्यांचं. मग त्यामुळं ते बँक व्यवस्थापकांना विचारण्यासाठी आले की आमच्या आईचं निधन झालेलं आहे, बँक पासबुक सापडत नाहीये, त्यांचं तुम्हीच खाते डिटेल्स बघा आणि त्याच्यात रक्कम किती आहे ते सांगा, की जेणेकरून आपल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये माझ्या कुटुंबाला त्या पैशाचा वारसदार म्हणून फायदा होईल. कागदोपत्री जे कायद्यात नियम आहेत ते कागद तुम्हाला देऊन आम्ही ते पैसे घेऊ. तर बँक व्यवस्थापक म्हटला की आम्ही तुम्हाला ह्याच्यातलं काहीच सांगू शकत नाहीत. तर मला सांगा, आईचं निधन झालंय, पासबुक नाही, खात्यामध्ये तर त्या आईच्या पैसे आहेत, ते तर हक्काने त्या वारसदारांना मिळायला पाहिजेत. आणि मग आता हे मॅनेजर सांगतच नसेल तर मग त्या कुटुंबाला त्या रकमेचा लाभ कसा होईल? ते पैसे तर बँकेमध्ये पडून आहेत ना. ही मगरुरी प्रत्येक वेळेस अनेकांच्या सोबत झालेली आहे. आणि हे तुम्ही सुद्धा प्रत्यक्षदर्शी पाहून बघा किंवा अनेक लोकांना विचारा, त्याचा मगरुरीपणा जात नाहीये. हे असे मगरुरीपणामुळे या ठिकाणाहून त्यांची बदली झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. असले झंटाफंटा अधिकारी या ठिकाणी ठेवायचे नाहीत, असा आमचा कयास उद्देश आहे. प्रमुख मागणी अशी आहे की हा मराठी भाषिक असल्यामुळे हा एरिया किंवा महाराष्ट्र मराठी भाषिक आहे, तर त्यामुळे या ठिकाणी मराठी भाषिक अधिकारीच या ठिकाणी द्यावं, जेणेकरून लोकांसोबत व्यवस्थित बोलेल, संवाद साधेल, समन्वय राहील. आणि दुसरा विषय असा आहे, उद्धटपणे वागल्यामुळे खोट्या धमक्या देणे किंवा मग बँकेत कसं काय आलात की असं उद्धट बोलणे, यामुळे त्यांनी पूर्ण त्यांच्या व्यवस्थापकीय पदावर बसून मगरूने वागल्यामुळे त्यांची या ठिकाणाहून बदली करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि मराठी भाषिक
बँक अधिकारी द्यावा ही आमची मागणी आहे. आंदोलनामध्ये बदल करण्यात येईल. आंदोलन अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे आंदोलन बेमुदत ही आंदोलन आहे, म्हणजे ह्याला कोणती मुदत नाही. आज आम्ही प्रारंभ केला सकाळी 10 वाजता आंदोलनाला, की जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत, जोपर्यंत त्याची बदली होत नाही मगरूर अधिकाऱ्याची, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत. ही आमची मागणी आहे. आंदोलन पुढे चालून अधिक व्यापक आम्ही करू. असणारे दैनिक लोकशाहीचे पत्रकार व सर्वसामान्य शेतकरी असतील किंवा जे काही आपले इथले बांधव असतील यांच्यासाठी नेहमी लढणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व मिलिंदजी चोपडे यांच्यासोबत ज्या शाखा व्यवस्थापकांनी जी वागणूक दिली ती वागणूक अतिशय निंदनीय आणि चुकीची आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बरं ते या ठिकाणी काय पत्रकार म्हणून किंवा कुठला पुढारी म्हणून आलेले नव्हते, एक सर्वसामान्य बँकेचे ग्राहक म्हणून आलेले होते. दुसरी गोष्ट, त्यांना जी धमकी दिली पोलिसांची हे अतिशय चुकीचे आहे. व्यवस्थापक हे प्रश्न विचारल्याच्या नंतर किंवा काही माहिती मागितल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असतील, अशा नालायक शाखा व्यवस्थापकाचा आम्ही शेतकरी म्हणून या ठिकाणी जाहीर निषेध करतो. दुसरी गोष्ट, या अधिकाऱ्याची बदली संबंधित जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी तात्काळ करावी. कारण इथं जो वाद होतोय हा वाद फक्त मराठी या भाषेमुळे होतो. कारण आमची मराठी जर त्यांना समजत नसेल तर आम्हालाही त्यांची हिंदी समजत नाहीये, कारण आम्ही शेतकरी आहोत. बँकमध्ये आपण ज्यावेळेस गेलात कर्जमाफी संदर्भामध्ये, तर बँक व्यवस्थापकाने आपल्याशी कोणती उद्धट भाषा वापरली? त्यांनी स्पष्ट क्लिअर सांगितलं शेतकऱ्यांना की तुमचं सिबिल ओके नाहीये, मी तुम्हाला कर्ज देऊ शकत नाहीये, आणि तुम्हाला जर कर्ज पाहिजे असेल तर बाहेर आमचे एजंट थांबलेले आहेत, त्यांच्या थ्रू आम्हाला मलिदा येऊ द्या. हे त्यांचं स्पष्ट सांगणं होतं. कारण आमच्या समोर इतरांचे कामं होत होते, म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलेले नाहीत त्यांचे कामं होत आहेत. मग जे कर्ज घेऊन कर्ज फेडतायत त्यांचे कामं होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, सिबिलमुळे तुम्ही म्हणताय, आता शेतकऱ्याचं सिबिल कसं असणार हो साहेब, मला सांगा ना. मी जर कोणाचं कर्जच आतापर्यंत घेतलं नाही आणि मला माझ्या मुलीचं लग्न करायचंय किंवा मला एखादं काम करायचंय, त्याच्यासाठी मला बँकेकडे यायचंय पीक कर्ज घेण्यासाठी, तर माझं सिबिल कसं ओके असणार आहे किंवा माझं सिबिल कसं वाढलेलं असणार, मी फ्रेशच असणार आहे ना. मग एवढा साधा कॉमन सेन्स आहे. या अधिकाऱ्यांना एवढी बेसिक गोष्ट जर समजत नसत तर या अधिकाऱ्याला इथं खुर्चीवर बसण्याचा अधिकार कुठलाही नाही असं मला वाटतं. पूर्ण काळे सर अजून इथे जुळलेले आहेत आपल्यासोबत. सर्वप्रथम मी राष्ट्रवादी व काँग्रेस परळी तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जे व जनतेचा सर्वप्रथम मी या ठिकाणी राष्ट्रवादी व काँग्रेस परळी तालुक्याच्या वतीने त्याचबरोबर या ठिकाणी जे वंचित शेतकरी, त्याचबरोबर जनतेचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे पत्रकार मिलिंद चोपडे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. खरं सांगायचं म्हणलं तर प्रत्येक शेतकरी जर बँकेमध्ये आला तर बँक मॅनेजर, शाखाधिकारी यांचं त्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं समाधान होणं या ठिकाणी आवश्यक असतं. परंतु या ठिकाणचे जे मॅनेजर आहेत, आता पत्रकार सारख्या माणसाला जर अरेरावीची भाषा करत असतील तर सर्वसाधारण शेतकऱ्यांचे किती हाल होत असतील हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं असे अधिकारी या ठिकाणी जे आहेत त्यांची तातडीनं बदली व्हावी अशी प्रमुख मागणी या ठिकाणी शेतकरी आणि उपोषणकर्त्याची आहे. त्यामुळं मी या उपोषणास राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीनं मी पाठिंबा जाहीर करतो. मोतीराम चोपडे. ते ठिय्या आंदोलन जे करण्यात आलेलं आहे, एवढी जे शेतकऱ्यांची हेळसांड आहे, आज या अगोदर बँकेमध्ये इथले पक्षामध्ये वर्तवणूक करण्यात आली, गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली, त्याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम शासनानं सध्या आता कर्जमाफीची योजना केलेली आहे. प्रत्येक शेतकरी बँकेमध्ये माहिती घेण्यासाठी येणार आहे, माझं बसतंय का नाही, मी योजनेत आहे का नाही. आणि इथला शाखा अधिकारी हा इतका मुजोर आणि मगरूर आहे. त्याला जर हिंदी भाषा जर बोलायची असेल, त्यांनी तिथं जर त्याला नोकरी करायची असेल तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा भाग कोण आहे, ग्रामीण भाग आहे. इथं येणाऱ्या लोकांशी तो एक तर मगरुरीने वागतो आणि हिंदी भाषा शेतकरी त्याला कळतंय, ह्या समोरच्या शेतकऱ्याला, ह्या खातेदाराला माझं कळलं नाही, तरी ते त्याची दुरुस्ती करत नाही, बोलून दिलगिरी व्यक्त करत नाही, त्याची ती मगरुरी तसाच कायम पुढे चालवतो. आणि सगळ्यात प्रथम मी सांगतो की हा समजा पत्रकार म्हणजे एक थोडाकाच पुढारलेला आणि लोकांची माहिती घेणारा, कुणाच्या मध्ये झाला. पत्रकारासारख्या माणसानं जर हारवाची भाषेत बोलत असेल तर जो खेड्यातला शेतकरी, जो आवता महागाला, खोडकी महागाला येऊन शेतात पाणी देणारा, हे त्याच्याशी हा कसा वर्तन करीत असेल याचा तुम्हीच अंदाज घ्यायला हवा. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात आधी ते ह्याची बदलीची नाही, कारण हा बदली करून कुठं जाणार आहे,
सिरसाळ्याहून मोह्याला जाईल, मोह्याहून परईला जाईल, एखाद्या बीडला जाईल, नाही कुठं वडवणीला जाईल. इथं बी कोण आहेत, मराठीच आहेत ना बोलणारे. त्याच्या ह्याचे जे प्रमुख कुणी असतील ह्याचे वरिष्ठ, त्यांनी एक तर ह्याला मराठीचे धडे लावावं, एक तर ह्याला मराठी शिकवायला लावावं, नाही तर ह्याला ह्याचं निलंबन करावं काही काळासाठी. हा मराठी शिकत नाही तोपर्यंत. हा कुठून बी गेला तर महाराष्ट्र ग्रामीण बँक कुठली महाराष्ट्रातली, हा काय उत्तर प्रदेशमध्ये नोकरीला जाणार आहे का? हे कुठल्याही गेला तर कुठल्याही शेतकऱ्यांना असाच त्रास देणार आहे. ह्याचे मगरुरी आणि ह्याचे भाषा बदल हे झालाच पाहिजे. ह्याचे वरिष्ठ महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जे कोणी असतील त्यांनी त्याला ताबडतोब ह्याला वरच्या त्यांच्या शाखेला मेन जिथं असेल तिथं बोलवून घ्यावा आणि ह्याला काही काळ सेवेतून बडतर्फ करावं. हे आमची जाहीर मागणी आहे. कारण हा कुठेही गेला तर असाच त्रास देणार आहे लोकांना. शेतकरी वर्गावर जे अन्याय होत आहे ते मगरुरी जी भाषा वापरत आहे ग्रामीण बँकचे व्यवस्थापक, यासाठी हे अरे या मगरूर आंदोलन अधिकाऱ्याची करण्यात बदली. आलेलं आहे. याबद्दल या हे वक्तव्य मगरूर देत आहेत. अधिकाऱ्याची बदली. अरे होत कशी नाही. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण.